नमस्कार, मी अतुल शिरवाडकर. वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता गीतेतील 8व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. 7व्या अध्यायाच्या शेवटी म्हणजे श्लोक क्रमांक 29 आणि 30 मध्ये श्रीकृष्ण सांगतायत की म्हातारपण आणि त्यामुळे येणाऱ्या मरणापासून मोक्ष मिळवणे म्हणजे आपल्याला शेवटी अक्षर ब्रह्मातच विलीन व्हायचं आहे. हा विचार मनात आणून जे लोक श्रीकृष्णांच्या विचाराने निष्काम कर्म आयुष्यभर करत राहतात त्यांना श्रीकृष्ण ब्रह्मच समजतात. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की अहम ब्रह्मास्मी तेव्हा याचा अर्थ मी ब्रह्म आहे असा होतो. स्वतःला ब्रह्म समजणे म्हणजेच श्रीकृष्णांच्या विचारांनी चालणे असं आहे. बघा, एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की पूर्ण भगवद्गीतेत परमेश्वर स्वतःला मी ब्रह्म आहे असं म्हणतात, परंतु परमेश्वर फक्त स्वतःलाच नाही म्हणत, तर परमेश्वर आपल्या सर्वांनाही सांगतायत की तुम्ही सुद्धा हेच म्हणा, मी ब्रह्म आहे. आपण हा विचार खूप समजून घेतलाच पाहिजे, कारण आपण परमेश्वराच्या विचारांशी जर एकरूप झालो तर परमेश्वर आणि आपण स्वतः ब्रह्माचंच एक स्वरूप होतो. स्वतःला ब्रह्म समजणे म्हणजेच श्रीकृष्णांच्या विचारांनी चालणे. जे ज्ञानी लोक भगवान श्रीकृष्णांना सर्व जीवसृष्टीची यंत्रणा चालवणारे, सर्व देवतांचे नियंत्रण करणारे, सर्व यज्ञाचे अधिष्ठाता समजतात, ते आपल्या मृत्यूसमयी सुद्धा मृत्यूच्या त्या पर्टिक्युलर क्षणाला सुद्धा श्रीकृष्णांचाच विचार करतात. इतकी आपली श्रीकृष्णांवर, त्यांच्या विचारांवर श्रद्धा असली पाहिजे. 7व्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण जे शब्द उच्चारतात त्याला अनुसरूनच अर्जुन आता 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला परमेश्वराला आपले पुन्हा प्रश्न विचारतो. अर्जुन सतत प्रश्न विचारतोय. आता अर्जुन म्हणतोय की हे भगवंता, ब्रह्म म्हणजे काय आहे, आत्मा म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, या भौतिक सृष्टीचे आणि तिचे नियंत्रण करणारे देवता जे आहेत ते कोण आहेत, सर्व यज्ञाचे अधिष्ठाता कोण आहे, आणि परमेश्वरा मृत्यू समयी सुद्धा तुमचे भक्त तुम्हाला कसं काय ओळखू शकतात. 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण प्रकृतीचे जे 2 प्रकारचे पाहिलेले आहेत ते आहेत परा आणि अपरा प्रकृती. या प्रकृतीला अक्षर ब्रह्म म्हणतात. अक्षर म्हणजे जे कधीही नाशवंत, नाश पावत नाही, क्षर होत नाही, ही अशी शक्ती. ही शक्ती सर्व सजीव आणि निर्जीव म्हणजे ग्रह, तारे, पशु, पक्षी, प्राणी, आकाशगंगा, गॅलेक्सी ज्यांची निर्मिती करते. म्हणजे अक्षर ब्रह्माचं कर्तव्य, कर्म आहे की सर्व भौतिक जगाची उत्पत्ती करणे. हे अक्षर ब्रह्म, ही चेतना शक्ती स्वतः देह धारण करून सर्व सजीवांची निर्मिती करते. प्रत्येक सजीवातील आत्म्याला पुरुष म्हणतात. भगवद्गीतेमध्ये पुरुष या शब्दाचा अर्थ स्त्री किंवा पुरुष असा नाही आहे. भगवद्गीतेमध्ये आत्म्याला पुरुष असं म्हटलं गेलंय. या सजीवांच्या निर्मिती प्रक्रियेला भगवान श्रीकृष्ण यज्ञ म्हणतात. आणि प्रकृतीच्या या यज्ञामुळे निर्माण झालेल्या सर्व सजीवांच्या शरीरात असलेला आत्मा म्हणजे स्वतः परमेश्वर. हा स्वतः परमेश्वर या यज्ञाचे अधिष्ठाता आहेत. थोडक्यात भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं असं आहे की सर्व प्राणीमात्रात एकच आत्मा आहे. शरीर जरी वेगवेगळं असलं तरी आत्मा एकच आहे, आणि या आत्म्याचं नियंत्रणही स्वतः परमेश्वरच करत असतात. पहिल्या 6 अध्यायात आपण कर्मयोगाबद्दल भगवान श्रीकृष्णांचे विचार जाणून घेतले. आता पुढच्या 6 अध्यायामध्ये म्हणजे 7 ते 12 मध्ये आपण ब्रह्मांडासंबंधात, त्यांच्या ब्रह्मांडाच्या निर्मितीबद्दलचं रहस्य ज्ञान जाणून घेणार आहोत. विचार करा की एकदा निष्काम कर्माचा सिद्धांत सांगितल्यावर श्रीकृष्णांनी परत आपल्याला संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान देण्याची गरजच काय होती. हा विचार तुमच्या मनात येणार, बरोबर आहे की नाही. निष्काम कर्माचा जो सिद्धांत भगवान श्रीकृष्णांनी सांगितला त्या सिद्धांतानंतर अर्जुन कन्व्हिन्स व्हायला पाहिजे होता. याचा मी जेव्हा विचार करत गेलो तेव्हा मला फार वर्षापूर्वी पाहिलेला एक वैज्ञानिक एक शॉर्ट फिल्म पाहिली होती, ती मला आठवली. ती जी शॉर्ट फिल्म जी होती ती कॉस्मिक आहे
किंवा युनिवर्स साईज कंपॅरिझन म्हणून यूट्यूबवर एक फिल्म आहे, ज्यात एका पार्कमध्ये झोपलेल्या मुलीच्या डोळ्यातील ॲटम, DNA, रेटिना यातून झूम होत होत आपण पृथ्वीच्या बाहेर जातो. आपली ग्रहमाला, गॅलेक्सी याच्याही आपण पलीकडे जातो. आणि भगवान श्रीकृष्णच या शॉर्ट फिल्मसारखं 7,500 वर्षापासून आपल्याला झूम करत करत संपूर्ण विश्वाचा प्रवास करून पुन्हा पृथ्वीवर आपल्याच शरीरापासून आणून सोडतात. कारण त्यांना हे दाखवायचं आहे की या प्रचंड विश्वात कारण नसताना आपण मानव पृथ्वीचे मालक असल्यासारखं वागतोय. आणि दुसरं कारण म्हणजे एकदा का जर आपल्याला विश्वाच्या निर्मितीबद्दलचं ज्ञान प्राप्त झालं तर विश्वातील आपलं स्वतःचं स्थान आणि परमेश्वराबद्दलची महानता याबद्दल आपलं प्रचंड श्रद्धा निर्माण होणारच. कारण आपल्याला माहिती आहे आपलं जे स्थान आहे ना या विश्वामध्ये ते रेतीच्या कणापेक्षाही कमी आहे. ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला पूर्ण विश्वाचं ज्ञान देतात. पूर्ण विश्वामध्ये आपल्याला त्या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवल्याप्रमाणे झूम करत त्याची पूर्ण एक फिल्म दाखवतात आपल्याला. आणि ही पूर्ण त्या सायन्स फिक्शन सारखं एक रियालिटी आपल्याला दाखवत आहेत भगवान श्रीकृष्ण. आणि त्यातने आपल्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतायत की बघा मानवा, तुझी या पूर्ण ब्रह्मांडामध्ये तू अतिशय सूक्ष्म रेतीच्या कणा एवढा आहे. त्यामुळे विचार करताना, वागताना तू माझ्या सिद्धांताप्रमाणे वाग. श्रीकृष्णांच्या विचाराप्रमाणे आपलं जीवन 3 प्रकारच्या यज्ञांमुळे सफल होत आहे. आणि ते म्हणजे कर्मयज्ञ, ज्ञानयज्ञ आणि तिसरं यज्ञ म्हणजे भक्तियज्ञ. या 3 सफल जीवनाच्या पायऱ्या आहेत. या जाणून घेण्यासाठी आपण भगवद्गीता सलग वाचली पाहिजे. श्लोक क्रमांक 5 आणि 6. जन्म आणि मृत्यू हे आत्म्याच्या बाबतीत घडणारी एक घटना आहे. आत्मा देह धारण करतो. आत्मा मन, बुद्धी आणि सर्व इंद्रियांचा वापर करून कर्म करतो. शरीर थकल्यावर आत्मा पुन्हा पराप्रकृतीमध्ये विलय पावतो. यालाच आपण काय म्हणतो, मृत्यू. बरोबर आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की जर मनुष्याने श्रीकृष्णांच्या निष्काम कर्माच्या भावनेने आणि परमेश्वर सर्वत्र चराचरात भरून राहिला आहे या जाणीवेने आपण आपले सर्व जीवन जर व्यतीत केले, अगदी अंत्यसमयी सुद्धा हाच विचार मनात ठेवला, तर त्याचा आत्मा परमेश्वराच्या पराप्रकृतीमध्ये विलय पावतो. म्हणजे काय, तर मोक्ष मिळतो. म्हणून हे अर्जुना, आता मी स्वतः तुला सांगतोय की तू युद्ध कर, माझ्याबद्दलच विचार कर. म्हणजे तुझ्या मनात पाप पुण्याचा विचारच येणार नाही आणि तुझा माझ्या आत्म्यातच विलय होईल यात शंका नाही. श्लोक क्रमांक 9, 10, 11, 12 आणि 13. श्रीकृष्णानंतर आलेल्या ख्रिस्ती धर्म अथवा इस्लाम धर्मामध्ये आपण पाहिलं तर कुठेही मोक्षाचा विचार केलेला गेला नाही. हिंदू धर्मातच मोक्ष मिळवण्यासाठी गंगेत आंघोळ केली, 4 धाम फिरून आलं तरच मोक्ष मिळतो, असा सर्वसामान्य जनतेस मध्ये विचार आहे. ख्रिस्ती धर्मात सुद्धा धर्मगुरू समोर आपल्या पापाची कबुली दिली तर आपलं मरण ख्रिस्तमय पवित्र आत्म्याच्या कबुलीने होतं, अशी मान्यता आहे तिकडे. इस्लाममध्ये पण एकेश्वर ईश्वरावरच श्रद्धा ठेवून कुराणाच्या विचाराने चालत गेले तर स्वर्ग म्हणजे जन्नतचे सुख मिळतं, अशी धारणा आहे. परंतु फक्त श्रीकृष्णांनी 7,500 वर्षापूर्वी आपल्याला नवीन विचार दिला. हा विचार आधीच्या वेदांतील विचारांपासून सर्वस्वी वेगळा विचार होता, फारच आधुनिक होता. भगवद्गीता या स्वर्गसुख आणि बाकी बालिश थोटांड कल्पनांवर त्यांना बिलकुल महत्त्व देत नाही आहे. भगवान श्रीकृष्णांच्या मताने मोक्ष म्हणजे आत्म्याचे परमेश्वराशी मिलन. परमेश्वराशी पूर्ण एकरूप होऊनच परमेश्वर म्हणून राहणे म्हणजेच पूर्ण मोक्ष. त्यामुळे मोक्ष मिळाल्यावरच त्या आत्म्याला पूर्ण
पुनर्जन्म मिळत नाही. मोक्ष मिळवण्यासाठी त्या मानवी देहाला, व्यक्तीला मरण येईपर्यंत श्रीकृष्णांच्याच निष्काम कर्माच्या योगाने, विचाराने आपलं जीवन व्यतीत करायचं आहे. त्यामुळे बाकी धर्मांमध्ये सांगितल्याप्रमाणे कुठेही सोपा रस्ता, शॉर्टकट नाही आहे. हिंदू धर्मात शॉर्टकट नाही आहे. सतत कर्म करीत राहणे, स्वार्थी विचार न करणे, सर्व प्राणीमात्रात एकच ईश्वरी आत्मा आहे असं मानणं म्हणजेच परमेश्वर श्रीकृष्णांचं चिंतन करणं हेच आहे. हाच गीतेतील प्रमुख विचार आहे. असा योगी ज्ञानी मनुष्य आपल्या मरणाच्या वेळी सुद्धा घाबरत नाही. तो मरणाला एक समर्पणाची क्रिया समजतो. मरण म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे. अशा वेळी आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण करून, मन एकाग्र करून, ओंकाराचा उच्चार करत, मनात फक्त श्रीकृष्णांचे चिंतन करत जो मनुष्य आपला देह सोडतो तोच खऱ्याखुऱ्या मोक्षाला प्राप्त होतो आणि मग पुन्हा त्या आत्म्याचा जन्म होत नाही. श्लोक क्रमांक 16. जन्म, कर्म, मृत्यू. पुन्हा मी सांगतोय, जन्म, कर्म, मृत्यू आणि पुन्हा जन्म या आपल्या आत्म्याच्या अवस्था आहेत. परंतु ज्ञानी माणसाचा आत्मा या चक्रातून बाहेर येतो. त्याचा आत्मा आपल्या कर्माने इतका पवित्र झालेला असतो की तो पुन्हा जन्म घेत नाही. श्लोक क्रमांक 17 आणि 18. आजच्या वैज्ञानिक युगामध्ये वैज्ञानिकांनी बिग बँग थेअरी हा सिद्धांत सांगितलेला आहे. ज्या सिद्धांतामध्ये विश्वाची निर्मिती एका सूक्ष्म कणाच्या स्फोटातून होते. मग विश्व प्रसरण पावलं जातं. सर्व ग्रह, तारे, आकाशगंगा तयार होतात आणि मग पुन्हा सर्व विश्व एका छोट्या कणात आकुंचन पावतं. परंतु श्रीकृष्ण 17, 18, 19 या श्लोकात हा सिद्धांत पण थोडासा वेगळ्या प्रतीकाने सांगत आहेत. हे श्लोक असे आहेत. सहस्रयुग पर्यंतम अहा यत ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्र अंताम तेहो रात्र विदो जनः अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्ति अहा आगमे रात्रि आगमे प्रलीयन्ते तत्र एव अव्यक्त सज्ञके भूतग्रामः सह एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्रि आगमे अवशः पार्थ प्रभवती अहा आगमे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 महायुगांनी बनलेला आहे आणि त्याची रात्र पण 1000 महायुगांनी बनलेली आहे आणि त्याचं आयुष्य हे 100 वर्षाचं आहे. वेदात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मांडाचं आयुष्य काय आहे हे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर हा ॲक्च्युली कालगणनेनुसार भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेव म्हणजे हे पूर्ण विश्व याचं आयुष्य किती मोठं आहे हे फक्त सांगण्याचा इथे प्रयत्न करतायत ते. तर ही जी टोटल कालगणना आहे ही मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगतोय. बघा, 4 युग मिळून एक महायुग बनत आहे. कलियुग जे आहे ते 4,32,000 वर्षाचं आहे. द्वापार युग 8,64,000 वर्षांचं आहे. त्रेतायुग जे आहे ते 12,96,000 वर्षांचं आहे आणि सत्ययुग जे आहे ते 17,28,000 वर्षांचं आहे. म्हणजे जर हे टोटल 4 युग मिळून आपण एक महायुग म्हणतो आणि हे जर महायुगाचं टोटल जी वर्ष आहेत ही वर्ष जी आहेत ही पृथ्वीवरील वर्ष आहेत, बरोबर आहे. तर ही टोटल वर्ष येतात 43,20,000 4ही युग जोडून, म्हणजे ज्यांना आपण 4.32 मिलियन वर्ष असं म्हणू शकतो. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजेच 4.32 मिलियन वर्ष गुणिले 1000 म्हणजे टोटल येतात 4.32 बिलियन वर्ष आणि तेवढीच ब्रह्मदेवाची रात्र असते.
जेवढा दिवस तेवढीच रात्र. तर टोटल जर आपण ब्रह्मदेवाचा आयुष्याचा एक दिवस जर पकडला तर तो 24 तासाचा दिवस 8.64 बिलियन वर्ष एवढा येतो. आणि म्हणजे ब्रह्मदेवाचं एक वर्ष जर आपण पकडलं, एक वर्षाचे दिवस आपण पकडतोय 360 दिवस, तर 8.64 इंटू 360 म्हणजे पृथ्वीवरील 3110.40 बिलियन वर्ष एवढं होत आहे. आणि ब्रह्मदेवाचं पूर्ण आयुष्य आपण पकडलं तर ते 100 वर्षाचं आहे. तर 100 वर्ष इंटू म्हणजे 100 वर्ष गुणिले 3110.40 बिलियन पृथ्वीवरील वर्ष, तर ती टोटल वर्ष येतात 311.04 ट्रिलियन पृथ्वीवरील वर्ष, ज्याला महाकल्प असं म्हटलं गेलं आहे. हे आपल्या विश्वाचं आयुष्य आहे. अर्थात कालगणना करून हा काळ किती मोठा आहे हे दाखवलं गेलं आहे. आजच्या आधुनिक विज्ञानानुसार आपलं ब्रह्मांड 13.80 बिलियन वर्षापूर्वी अस्तित्वात आलेलं आहे. आवर युनिवर्स मेड ऑफ 68% डार्क एनर्जी, 27% डार्क मॅटर आणि फक्त जे 5% आहे जे आपल्याला दिसणारं जे सगळं भौतिक विश्व आहे, म्हणजे सजीव निर्जीव जेवढ्या वस्तू आहेत, तारे ग्रह ब्लॅक होल्स, जे काही आपल्याला दिसतं ते सगळं फक्त आणि फक्त 5% आहे विश्वाच्या. आणि हे विश्व 13.8 बिलियन वर्षापूर्वी एका मोठ्या स्फोटातून म्हणजे बिग बँग मधून जन्माला आलेलं आहे. जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो तेव्हा पराप्रकृती सर्व विश्वाचे, त्यातील गतीमध्ये असणाऱ्या आणि स्थिर असणाऱ्या सर्व प्रजेची निर्मिती करते. आणि ब्रह्मदेवाची रात्र झाल्यावर पुन्हा सर्व सृष्टी पराप्रकृतीमध्ये विलीन होते. आणि हे चक्र सतत न थकता सुरूच असतं. परंतु महत्त्वाचं असं आहे की सर्व विश्वाची निर्मिती होताना अथवा नाश होताना ही पराप्रकृती म्हणजे अक्षर ब्रह्म कधीच नष्ट होत नाही. ती सर्व विश्वात तशीच जागृत असते. ही शक्ती कधीच नष्ट होत नाही. आधुनिक विज्ञान भौतिक जगाचे म्हणजे आपल्याला जे दिसते ते सगळं भौतिक जग निरीक्षण करून त्याबद्दल आपले सिद्धांत मांडू शकते. अक्षर ब्रह्मासंबंधात वैज्ञानिक पूर्वीच काही सांगत नव्हते, परंतु आता हेच वैज्ञानिक आता मानायला लागलेत. म्हणजे त्यांनी 101% भगवद्गीता वाचली असणार आणि त्यातून त्यांनी थेअरी डेव्हलप केली आहे की सर्व विश्व डार्क एनर्जी आणि डार्क मॅटरने बनले गेले आहे. हे वैज्ञानिक ज्याला डार्क एनर्जी डार्क मॅटर म्हणतात त्याला भगवद्गीता अक्षर ब्रह्म म्हणत आहे. ज्याप्रमाणे आपली अपराप्रकृती पुन्हा पराप्रकृतीमध्ये विलीन होते आणि परत पराप्रकृती अपराप्रकृतीचे निर्माण करते, त्याचप्रमाणे आपला आत्मा अक्षर ब्रह्मामध्ये म्हणजे पराप्रकृतीमध्ये विलीन होतो आणि पुन्हा तो जन्म घेतो. परंतु ज्ञानी आणि निष्काम कर्म करणाऱ्या मनुष्यांच्या आत्म्यामध्ये परमेश्वराच्या शक्तीची जाणीव इतकी प्रगल्भ असते की हा आत्मा परमेश्वराबरोबरच विलीन होतो आणि पुन्हा जन्म घेत नाही. श्लोक क्रमांक 22 ते 26. प्राचीन काळी म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या काळात असे अनेक संत योगी ऋषी होऊन गेले ज्यांनी इच्छा मरण घेतलेले होते. त्यात भीष्म पितामह यांचं पण उदाहरण श्रेष्ठ आहे. पितामह भीष्मांनी बाणांनी जखमी झाल्यावर लगेच देह सोडला नाही. त्यांनी देह सोडण्याची सर्वात श्रेष्ठ वेळ ठरवून नंतरच देहत्याग केला. थोर संत ज्ञानेश्वर अथवा वीर सावरकर यांनीही इच्छामरण घेतलं होतं. भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की जनमानसात अशी धारणा आहे की निसर्गात अशा काही वेळा आहेत ज्यावेळेस जर मनुष्याने देहत्याग केला अथवा मनुष्याला मरण आले तर त्या व्यक्तीला पुनर्जन्म प्राप्त होतो अथवा मनुष्याचा आत्मा अक्षर ब्रह्मात विलीन होतो, म्हणजे पुन्हा जन्म मिळत नाही. यात शुक्ल पक्ष म्हणजे चंद्राच्या कला वाढत जाणारा 15रवडा म्हणजे पुढचे 15 दिवस, उत्तरायण म्हणजे जेव्हा सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत जातो म्हणजे संक्रांती नंतरचे 6 महिने, किंवा
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या काळात ज्याचं मरण होतं ते अक्षर ब्रह्मातच विलीन होतात. परंतु दक्षिणायनाचे 6 महिने, कृष्ण पक्ष आणि रात्र या काळात जे मरण पावतात ते अक्षर ब्रह्मात विलीन होऊन परत पुनर्जन्म घेतात. इथे गीतेतील या श्लोकामध्ये किती सत्यता आहे किंवा हे उदाहरण केवळ प्रतिकात्मक आहे याबाबत पडताळणी करणे शक्यच नाही. परंतु एक गोष्ट या श्लोकांमध्ये सांगितली गेली आहे की स्वच्छ सूर्यप्रकाश असताना मनुष्याला मरण आलं तर ते पवित्र आहे, मोक्षदायी आहे. आणि चंद्रप्रकाशात अंधाऱ्या रात्री जर मरण आलं तर पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आपण फिरत राहतो. कदाचित याचा अर्थ असा असेल की सूर्य स्वतः स्वयंप्रकाशित आहे आणि चंद्राचा प्रकाश हा सूर्याकडून परावर्तित होणाऱ्या किरणांचा आहे. निष्काम कर्म करणारे योगी सूर्यप्रकाशासारखे ब्रह्मात विलीन होऊन स्वयंप्रकाशित बनतात. हा मी एक वैज्ञानिक अर्थ त्यातून घेतलेला आहे की निष्काम कर्म करणारे योगी सूर्यप्रकाशासारखे ब्रह्मात विलीन होऊन पुन्हा स्वयंप्रकाशित बनतात आणि पुन्हा जन्म घेत नाही. परंतु जे ज्ञानी नाही आहेत ते चंद्रप्रकाशासारखे पुन्हा परिवर्तित होऊन या पृथ्वीवर परत येतात, पुन्हा जन्म घेतात. परंतु पुढच्या 27 श्लोक क्रमांक 27 मध्ये श्रीकृष्ण पुन्हा आपल्या मूळ तत्वज्ञानाकडे येतात. ते म्हणतात, माझे खरे भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी त्या सिद्धांतावर कधीच मोहित होत नाही. त्यांचं लक्ष फक्त एकच असतं आणि ते म्हणजे परमेश्वरासमोर पूर्ण आत्मसमर्पण करणे. खरा भक्त कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडांच्या मायाजालामध्ये फसत नाही. मी ईश्वराचा आत्मा आहे, माझ्यात ईश्वर आहे समजून खरा भक्त आपली सर्व कर्म करत असतो. गीतेतील अध्यायांचे सार हेच आहे की आपलं कर्म करताना, परिश्रम करताना, युद्ध करताना सर्व काळी परमेश्वराची आठवण ठेवणे आणि सर्व परिश्रमाचं श्रेय, त्यातून मिळणारं फळ ईश्वरालाच पुन्हा अर्पण करणं. भगवान श्रीकृष्ण सतत त्या काळच्या वेगवेगळ्या समाजातील मान्यता, रूढी, कथा याबाबत आपल्याला माहिती देतात. त्या रूढींना ते नकारत नाही, परंतु त्यांच्या म्हणण्याचा अर्थ नेहमी असाच असतो की माझं तत्वज्ञान, विचार जर तुम्ही तंतोतंत पाळलं तर तुम्ही खरे ज्ञानी, योगी, भक्त होऊ शकाल. कोणत्याही रूढी, परंपरा, प्रथा यांना विरोध करणं म्हणजे अनेक लोकांबरोबर फक्त तर्क करण्यातच वेळ घालवणं हे सर्व ॲक्च्युली मूर्खपणाचं आहे. त्यापेक्षा अशा प्रकारच्या व्यर्थ तर्कांकडे दुर्लक्ष करून आपले विचार ठामपणे सांगणं हेच श्रेष्ठ आहे. पूर्ण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारे आपले विचार सतत मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. श्लोक क्रमांक 28 मध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला मोक्ष या विषयाचा खरा अर्थ सांगताना दिसतात. या श्लोकातील सांगितलेला विचार आपण पुन्हा अध्याय 17 मध्ये पाहणारच आहोत. मोक्ष म्हणजे आत्म्याचे परमेश्वराशी मिलन हे आपण ऐकत आलोय, पण त्याचा खरा अर्थ, व्यावहारिक अर्थ काय आहे हे या शेवटच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि या एका श्लोकामुळे आपला त्यांच्या विचारांवर पूर्ण विश्वास बसून त्यांचे जे दैवी सामर्थ्य आहे ते आपल्या लक्षात येत आहे. आता श्लोक मी तुम्हाला सांगतोय. हा 28 नंबरचा श्लोक आहे. वेदेषु यज्ञेषु तपहासु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति च आद्यम. जो योगी वेदांचे अध्ययन करतो, यज्ञ करतो, तप करतो आणि मग दान करतो, तो शेवटी परमस्थानाला जातो, त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. यज्ञ, तप आणि दान यातील कर्माचं महत्त्व हे आपण आता जाणून घेऊ. यज्ञ म्हणजे फक्त होम हवन करणे,
अथवा होमामध्ये तूप अन्न वगैरे सगळ्या गोष्टी टाकून मंत्रोच्चारासहित हवन करणे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून न राहता बाकी अनेक गोष्टी आहेत. यज्ञ म्हणजे अर्पण करणे, हवन करणे. यात प्रामुख्याने त्यागाची भावना असते. जेव्हा आपण आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट परमेश्वराला अर्पण करतो तेव्हा आपण आपली वासना सोडून त्याग करत असतो. शिक्षण घेताना, ज्ञान मिळवताना आपण अनेक सुखसोयींचा त्याग करतो. म्हणूनच शिक्षणाला ज्ञानयज्ञ असं आपण म्हणतो. निस्वार्थी कर्म करणे म्हणजेच कर्मयज्ञ, त्याला आपण कर्मयज्ञ म्हणतो. शरीर निरोगी व स्वस्थ राहावे म्हणून सात्विक अन्न जेवणे म्हणजेच जठरामध्ये अन्नाचं हवन करणे असाच आहे. हा सुद्धा एक प्रकारचा यज्ञच आहे. थोडक्यात यज्ञ करणं म्हणजे आपलं लक्ष, ध्येय, गोल ज्याला म्हणतो ना गोल, तो गोल मिळवण्यासाठी केलेला त्याग. पुन्हा मी सांगतो, यज्ञ म्हणजे आपलं लक्ष, ध्येय आणि आपलं गोल मिळवण्यासाठी केलेला त्याग. यज्ञानंतर श्रीकृष्ण आपल्याला तप करायला सांगतात. तप म्हणजे तपश्चर्या, अर्थात प्रयत्न आणि कठोर परिश्रम. जेव्हा आपण आपलं आयुष्याचं ध्येय ठरवतो तेव्हा बऱ्याच सुखसोयींचा त्याग करतो आणि नंतर ते ध्येय गाठण्यासाठी आपण सतत भरपूर प्रयत्न करायला लागतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे दान. यज्ञ आणि त्याला लागणारं तप केल्यानंतर जेव्हा आपल्याला जे पाहिजे असतं, जे हवं असतं, ते ध्येय आपण गाठतो. म्हणजे त्याच्यामध्ये पैसा असो, प्रतिष्ठा असो, सगळं काही जेव्हा मिळतं तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की मिळवलेले ध्येय पुन्हा समाजाला परत करणे म्हणजेच दान करणे हे आहे. उदाहरणार्थ, एखादा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी कठोर परिश्रम करतो तेव्हा सर्व सुखसोयींपासून तो दूर जातो. गोड, चटकमटक, फास्ट फूड सगळं काही तो बंद करतो. सात्विक आहार घेतो आणि परिश्रम करतो. परंतु जेव्हा ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळते तेव्हा त्याचं ध्येय जे असतं ते पूर्ण होतं. त्यानंतर असे बरेच खेळाडू आपला अनुभव नवीन खेळाडूंना देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना शिकवतात. आपला अनुभव शिक्षणाच्या रूपाने ते दान करतात. शिक्षणाचं दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. एखाद्या व्यक्तीने डॉक्टर बनण्यास भरपूर कष्ट केले असेल, अभ्यास केला असेल, पण डॉक्टर झाल्यावर सर्व प्रतिष्ठा, संपत्ती सगळं काही मिळाल्यावर, आयुष्यात सर्व समाधान मिळाल्यावर आपलं बाकी आयुष्य गोरगरिबांना अत्यल्प दरात आपली सेवा देऊन सार्थ जर केलं तर त्याचं ते दानकर्म असू शकतं. म्हणजे मोक्ष मिळवणे याचा व्यावहारिक अर्थ आहे यज्ञ, तप आणि शेवटी दान करणे. हेच हिंदू धर्माचं परमस्थान आहे. अध्याय 8 इथे समाप्त होते. तुमच्या कमेंट्स, विचार, प्रश्न मला जरूर कळवा. चला आता आपण हे व्याख्यान याच्या पुढे इंटरॅक्टिव्ह करूया. याच्या पुढच्या म्हणजे 19व्या भागामध्ये आपण 9व्या अध्यायाचा, ज्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग, म्हणजे अतिशय गोपनीय ज्ञान, याचा अभ्यास करणार आहोत. 9व्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की प्रत्येकाच्या जीवनात भौतिक दुःख येतच असतात, परंतु त्यांना दुःख न मानता किंवा किती प्रमाणात दुःख मानायचंय यासाठी आपली मानसिक स्थिती भरपूर बळकट करावी लागेल. भगवद्गीता आपली मानसिक जी स्थिती आहे ती भरपूर मजबूत तर करतेच, त्यामुळे दुःख आपल्या जीवनातील एक क्षणभर येणारा पडाव, म्हणजे ज्याला आपण स्टेशन म्हणू शकतो, तेवढाच आहे. याचं पूर्ण विवेचन याच्या पुढच्या अध्यायात आपण करणार आहोत. तर पुढची भेट भाग 19 मध्ये, ज्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. नमस्कार. ओम तत्सत. भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर, धर्मशिक्षक, गुरु आहे. हाच विचार रुजावा यासाठी ही चळवळ सुरू करत आहे. उद्देश एकच, देश अखंड राहावा, लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी
आणि आपण सर्वजण धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे. यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे. या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती. या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील, पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल. तुम्ही आणि मी आपण सर्वजण मिळून अनेक उपक्रम राबवू शकतो. या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया. तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स, विचार आणि प्रश्न पाहिजेत. मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करणारच आहे. तुमचे विचार मला व्हॉट्सअप, ईमेलवर पाठवा. आपण सर्व गीता वाचून, अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारे गीता सेवक बनूया. चला, ही चळवळ पूर्ण भारतभर, विश्वभर पोहोचूया. नमस्कार.